नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये जो आपला पहिला चॅप्टर होता नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स, हा जो चॅप्टर आहे तर तो आपण पूर्णपणे ह्या लेक्चर सिरीजमध्ये बघितलेला आहे। आता त्यानंतर आपला जो सेकंड चॅप्टर आहे लॉजिक गेट्स, तर याला आपण सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला आजचं जे लेक्चर असणार आहे तर ते इंट्रोडक्शन असणार आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे लॉजिक गेट्स, तर यामध्ये कोणकोणते गेट्स येणार आहे, त्यांचं वर्किंग कशा प्रकारे असतं, आउटपुट्स म्हणजे काय, इनपुट्स म्हणजे काय, तसेच ऑन ऑफ काय असतं, तसेच बघा अजून काय काय दिलेलं आहे, कोणकोणते गेट्स असतात, त्यांचे सिम्बॉल्स काय असतात, फंक्शन काय काय असतं, तर याविषयी आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती बघणार आहोत। चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। सुरुवातीला इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे बघा, द लॉजिक गेट्स हॅज वन ऑर मोर इनपुट्स डिपेंडिंग अपॉन द इनपुट्स इट प्रोडक्ट्स हाय 1 ऑर लो 0। आता बघा दोन आपण एकदा आपल्याला बघा, एक तर जे आपण काय घेणार आहोत इनपुट्स जे आहेत, तर ते इनपुट्स एक घेऊ शकतो किंवा दोन घेऊ शकतो, ते डिपेंड्स करतं जो तुम्ही लॉजिक गेट जो यूज करणार आहे तर त्यावर ते डिपेंड असतं। तर एक एक्झाम्पल घेऊयात आपण, एक लॉजिक गेट्स घेतला, समजा एक लॉजिक गेट्स घेऊयात, असा सिम्बॉल नसतो पण एक एक्झाम्पल म्हणून घेत आहोत, बरोबर आहे। हा लॉजिक गेट्स घेतलेला आहे आपण, लॉजिक गेट्स हा एक घेतलेला आहे। आणि अजून एक लॉजिक गेट्स घेऊयात, लॉजिक गेट बघा, एक तर तुम्ही एक इनपुट्स घेऊ शकता, बरोबर आहे, किंवा दोन इनपुट्स घेऊ शकता। त्याला आपण नाव देऊयात ए और बी। समजा तुम्ही ए पण नाव देऊ शकता किंवा और बी पण नाव देऊ शकता। दुसरं म्हणजे काय असणार आहे, या ठिकाणी तुम्ही ए दोन इनपुट्स घेतलेला आहे, या ठिकाणी ए द्या आणि याला बी नाव देऊ शकता। अशा प्रकारे एक किंवा दोन तुम्ही जे इनपुट्स जे आहेत ते इनपुट्स घेऊ शकता। पुढे काय सांगितलेलं आहे बघा, इट्स प्रोड्यूस हाय 1 अँड लो 0। मग जो तो पॉवर जो असणार आहे बघा, तर तुम्ही हाय असेल, तुमचा पॉवर जर हाय असेल तर त्यावेळेस बघा किती येणार आहे, 1 येणार आहे। आणि जर तुमचा पॉवर जर लो असेल तर त्यावेळेस तुम्हाला 0 वापरायचा आहे, ठीक आहे। हाय पॉवर असेल तर 1 घ्या, 0 पॉवर असेल तर 0 घ्या। आणि 0 आणि 1 का यूज करायचं, तर ते आपण फर्स्ट चॅप्टर बघत असताना लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। आपण लॉजिक गेट्स जे वापरत असताना आपण बायनरी नंबर सिस्टीम ही यूज करत असतो, त्यामध्ये आपल्याला माहीत आहे त्याचा बेस किंवा रॅडिक्स किती असतो, 2 असतो। मग ते नंबर्स कोणकोणते आहे, 0 आणि 1। मग लोसाठी कोणतं वापरणार आहे, तुम्ही हाय वापरणार आहात, आणि लोसाठी 0 वापरणार आहात, आणि हायसाठी बघा म्हणजे हाय व्होल्टेज असेल किंवा हाय पॉवर असेल तर त्याला तुम्ही 1 वापरणार आहात। अशा प्रकारे पहिला जो त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये रूल सांगितलेला होता त्यानुसार आपण ही माहिती बघितलेली आहे। दुसरं काय सांगितलेलं आहे, अ गेट रिसीव बायनरी इनपुट्स अँड प्रोड्यूस आउटपुट which depends upon the inputs and the function intended for it। म्हणजेच आपण जे बघितलेलं आहे, जे इनपुट्स आपण देत असतो, कोणत्या गेटला 2 इनपुट्स असतात, कोणत्या गेटला 1 इनपुट्स असतं, त्यावर डिपेंड करणार आहेत की तुम्ही कोणते इनपुट्स वापरणार आहात। एखाद्या गेटला 2 वापरू शकता तर तुम्ही हे दोन्ही वापरू शकता, आणि एखादा जर गेट असेल तर त्याला एकच इनपुट्स असेल, तुम्ही ए नाव देऊ शकता किंवा बी नाव देऊ शकता, किंवा तुम्ही एकच इनपुट जे आहे तर ते वापरू शकता। डिपेंड्स करतं तुमचा लॉजिक गेट जो आहे तर तो कोणता आहे त्यावर डिपेंड। पुढे बघा काय सांगितलेलं आहे बघा, फॉर simplicity in designing and the understanding of digital system, each gate has assigned symbol. There are many types of symbol depending on a function they perform, which we'll discuss in below section। बघा आपण जे काही लॉजिक गेट्स बघणार आहोत तर त्याचे प्रत्येकाचे जे सिम्बॉल्स आहेत तर ते वेगवेगळे आहे, तर ते आपण पुढे त्याची माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघणारच आहोत। आता पुढे बघा, थोडी आपण इंट्रोडक्शन बघितलेली आहे, त्यानंतर लॉजिक गेट्स कोणकोणते आहे तर त्या रिलेटेड माहिती बघूयात।
बघा आपले जे लॉजिक गेट्स जे आहे तर ते बघा इन्व्हर्टर आहे, त्यानंतर अँड आहे, त्यानंतर तिसरं आहे नॅन्ड गेट, चौथा आहे ऑर, पाचवा आहे नॉर, 6 लॉजिक गेट्स आहे एक्सक्लुझिव्ह ऑर आणि 7वा आहे एक्सक्लुझिव्ह नॉर. अशा प्रकारे तर सुरुवातीला आपण लिहून घेऊयात कोणकोणते गेट्स जे आहे तर ते बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. पहिला आहे इन्व्हर्टर, दुसरा आहे बघा अँड गेट, तिसरा आहे नॅन्ड गेट, चौथा आहे बघा ऑर गेट, त्यानंतर पाचवा जो आहे गेट तर तो आहे नॉर गेट आणि 6वा आणि 7वा जो आहे तर तो कोणता आहे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आणि 7वा जो आहे तर तो कोणता आहे एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. अशा प्रकारे तर हे जे गेट्स आपल्याला दिलेले आहेत 7 गेट्स आहेत, टोटल 7 आहेत. मग त्यांचे फंक्शन जे आहे तर त्याचे फंक्शन पण वेगवेगळे असणार आहे आणि त्यांचा सिम्बॉल पण जो आहे तर तो सिम्बॉल पण वेगवेगळा असणार आहे आणि त्यावर डिपेंड करतं लॉजिक गेट्स कोणता आहे आणि त्याला इनपुट्स जे आहेत ते तुम्ही कोणते देणार, 1 देणार की 2 देणार, ते आता पुढे आपण एक लॉजिक गेट्स बघणार आहोत तर त्यावेळेस बघूयात. आता सुरुवातीला बेसिक माहिती जी आहे लॉजिक गेट्स आपल्याला समजलं 7 आहेत. 7 कोणकोणते इन्व्हर्टर आहे, अँड गेट आहे, त्यानंतर पुढचं आहे नॅन्ड गेट, ऑर गेट, त्यानंतर नॉर गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट, एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. हे का आपले आहे 7 लॉजिक गेट्स आहेत. त्यामधील आता एक पहिला जो आहे इन्व्हर्टर, हा इन्व्हर्टर जो आहे तर ह्या लॉजिक गेट्स रिलेटेड आपण माहिती बघूयात. आता या ठिकाणी बघा याचं फंक्शन काय आहे, सुरुवातीला बघूयात फंक्शन काय आहे. बघा फंक्शन काय असणार आहे याचं, याला आपण नॉट गेट म्हणत असतो. काय म्हणत असतो? नॉट गेट म्हणत असतो. आणि त्यानंतर याचा जो सिम्बॉल्स असणार आहे तर तो सिम्बॉल्स बघा अशा प्रकारे असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. अशा प्रकारे नॉट गेटचा आपला सिम्बॉल असतो. बघा या ठिकाणी नॉर गेटचा आपण जो सिम्बॉल आहे तर तो सिम्बॉल्स आपण बघितलेला आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की जे आपण इनपुट्स घेतलेले आहे तर ते किती घेतलेले आहे यावर डिपेंड करतं. या ठिकाणी बघा इनपुट्स आपण 1 किंवा 2 घेत असतो, पण या ठिकाणी आपल्याला इनपुट जो आहे तर तो एकच दिलेला आहे. तुम्ही याला नाव ए देऊ शकता किंवा ऑर बी सुद्धा देऊ शकता, दोन्हीपैकी एक देऊन टाकायचं नाव. त्यानंतर या ठिकाणी आपलं एक पॉईंट डिस्कस करायचं राहिलेला आहे. बघा एक इनपुट्स असेल तरी पण आपल्याला आउटपुट जो आहे तर तो एकच भेटत असतो, याला आपण आउटपुट म्हणूयात. आणि जर तुमचे 2 इनपुट्स असतील तरी तुम्हाला आउटपुट जो आहे तर तो काय मिळणार आहे, एकच मिळणार आहे. म्हणजे एक असू द्या इनपुट्स किंवा 2 इनपुट्स असू द्या, तुम्हाला आउटपुट जो आहे तर तो एकच मिळणार आहे. आता पुढे बघूयात. आता याचं फंक्शन बघितलेलं आहे. इन्व्हर्टरलाच आपण काय म्हणत असतो, नॉट म्हणत असतो किंवा नॉट गेटसुद्धा आपण त्याला म्हणत असतो. त्याचं सिम्बॉल अशा प्रकारे असणार आहे. त्यानंतर बघा इनपुट्सला तुम्ही ए ऑर बी देऊ शकता आणि आउटपुटला तुम्ही काय म्हणू शकता, वाय म्हणू शकता. बघा अशा प्रकारे इनपुट्स जर विचारले कोणकोणते असतात तर ए आणि बी असणार आहे आणि आउटपुट जर विचारलं तुम्हाला तर काय असणार आहे, वाय असणार आहे. अशा प्रकारे आता पुढचा गेट बघूयात, अँड गेट. आता सुरुवातीला त्याचं फंक्शन लिहून घेऊयात. फंक्शन काय आहे, या गेटला अँड गेटला काय म्हणत असतात तर त्यांनी अँडच दिलेला आहे. फंक्शन काय आहे, अँड गेटचं आहे. मग त्यानंतर आपला जो सिम्बॉल जो आहे तर तो सिम्बॉल काय असणार आहे तर तो बघूयात. अँड गेटचा जो सिम्बॉल आहे तर तो अशा प्रकारे असणार आहे. इकडे आपले इनपुट्स असतात, इकडे 2 इनपुट्स द्यायचे आहे याला आणि आउटपुट्समध्ये एकच द्यायचं आहे.
याला नाव द्या ए, दुसऱ्याला नाव द्या बी आणि त्यानंतर याला नाव द्या वाय. वाय जो असतो तर तो आपला आउटपुट असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचे सिम्बॉल जे आहे तर ते सिम्बॉल्स आले पाहिजे. तर समजलं सर्वांना फंक्शन आणि आपण त्यांचे सिम्बॉल जे आहे तर ते सिम्बॉल्स बघत आहोत. त्यानंतर बघा पुढचा जो गेट्स आहे तर याचं काय आहे नॅन्ड गेट. नॅन्ड गेटला त्याचं फंक्शन जे असणार आहे आपलं फंक्शन बघा फंक्शन काय आहे नॅन्ड गेटचं नॅन्डच असणार आहे. फक्त हा अँड गेटच्या अपोजिट असणार आहे. कसा तर ते बघूयात. आता त्याचा सिम्बॉल जो असणार आहे तर तो सिम्बॉल सुरुवातीला आपण काढून घेऊयात. आता अँड गेटचा जो आहे सिम्बॉल बघा अशा प्रकारे होता. अँडच्याच अपोजिट काय असतो नॅन्ड गेट असतो. आणि फक्त बघा सिम्बॉल जो सिम्बॉल आहे तर तो 90% जो आहे तर तो सेम असतो, फक्त थोडा चेंजेस असतो. बघूयात. आता अँड गेटचा सिम्बॉल्स तुम्ही बघितलेला आहे. आता बघा नॅन्ड गेटचा सिम्बॉल कसा असतो. इकडे तुमचं आउटपुट, इकडे सुरुवातीला काय असतं इनपुट्स असतो. याला नाव द्या ए, याला नाव द्या बी आणि याला नाव द्या वाय. बघा बरं किती चेंजेस आहे. फक्त इथे एक डॉट्स जो आहे किंवा डॉट जो आहे तर तो आलेला आहे. अँडच्या अपोजिट असतो सिम्बॉल्स बघा. तर अँडचं जरी सिम्बॉल येत असेल तरी तुम्हाला नॅन्डचा सिम्बॉल जो आहे तर तो येऊन जाणार आहे. त्यानंतर आता पुढचा गेट्स आपल्याला जो बघायचा आहे ऑर गेट. ऑर गेटचं फंक्शनसुद्धा आपलं काय आहे सेम आहे. त्यालाच आपण ऑर म्हणत असतो म्हणजेच फंक्शन. याचं फंक्शन जे आहे तर ते ऑर असणार आहे. आणि त्यानंतर जो सिम्बॉल्स असणार आहे बघा आपण त्याचं सिम्बॉल्स बघूयात. ऑर गेटचा जो सिम्बॉल आहे तर याला पण दोन इनपुट्स आहेत. अशा प्रकारे इकडं नाव द्या ए, इकडं नाव द्या बी आणि इकडे तुमचा आउटपुट वाय असणार आहे. अशा प्रकारे ऑर गेटचा हा सिम्बॉल्स जो आहे तर तो सिम्बॉल असणार आहे. त्यानंतर मग आता पुढे बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जो गेट असणार आहे बघा आपला नॉर गेट असणार आहे. आता तुम्ही बघशाल ऑर आणि नॉर. ऑरच्या अपोजिट काय असणार आहे नॉर असणार आहे. आता आपण बघितलं अँड गेट. अँड गेटच्या अपोजिट काय असतो नॅन्ड गेट. फक्त आपलं सिम्बॉलमध्ये चेंजेस झालेला आहे आणि त्याचं फंक्शन जे आहे तर ते अँड गेटच्या अपोजिट असतं. तशाच प्रकारे ऑर गेटच्या अपोजिट काय असणार आहे नॉर गेट आणि फंक्शन जे असणार आहे त्याच्या अपोजिट असणार आहे. आणि सिम्बॉल्समध्ये 90% सेम असणार आहे, फक्त थोडा चेंजेस होणार आहे. जसं यामध्ये इथे बबल्स किंवा त्याला डॉट जो आहे तर तो ॲड झालेला होता, तर यामध्ये सुद्धा फक्त तेवढंच ॲड होणार आहे, बाकीचं सेम असणार आहे. मग कशा प्रकारे बघा दोन इनपुट्स, हा आपला लॉजिक गेट्स, त्यानंतर इथे एक बबल्स, त्यानंतर हा आउटपुट. याला नाव द्या ए बी आणि इथे काय असणार आहे तुमचा वाय असणार आहे, म्हणजेच तुमचा आउटपुट असणार आहे. अशा प्रकारे आणि याचं फंक्शन जे आहे फंक्शन काय असणार आहे नॉर असणार आहे, म्हणजे ऑरच्या अपोजिट असणार आहे. आणि अशा प्रकारे त्याचा सिम्बॉल जो आहे तर तो सिम्बॉल असणार आहे. अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो लॉजिक गेट्स जे आहे तर ते लॉजिक गेट्सविषयी आपण बेसिक माहिती जी आहे तर ती आपण बघितलेली आहे. आता त्यानंतर पुढचा भाग बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा आता हे लॉजिक गेट्स मेन जे आहे ते बघितलेले आहे. आता त्या पुढील दोन राहिलेले जे लॉजिक गेट्स आहे ते पण बघूयात. एक्सक्लुझिव्ह ऑर और दुसरा आहे एक्सक्लुझिव्ह नॉर. हे गेट्स आपण बघून घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो यांचं फंक्शन जे आहे तर ते सेम असणार आहे. फंक्शन बघा एक्सक्लुझिव्ह ऑर आणि त्यानंतर त्याचा सिम्बॉल जो आहे तर बघा तर तो अशा प्रकारे असणार आहे. दोन इनपुट्स, ए बी, त्यानंतर हा जो आहे तो तुमचा आउटपुट असणार आहे. अशा प्रकारे एक्सक्लुझिव्ह ऑरचा हा सिम्बॉल्स असणार आहे. यावरून तुम्हाला माहीत असेल एक्सक्लुझिव्ह नॉर काय असणार आहे याच्या अपोजिट असणार आहे. तर बघा मग त्याचं फंक्शन पण काय असणार आहे फंक्शन याच्या अपोजिट असणार आहे, म्हणजेच त्याचं फंक्शन जे आहे एक्सक्लुझिव्ह नॉर असणार आहे.
काय असणार आहे, एक्सक्लुझिव्ह नॉर असणार आहे. एक्सक्लुझिव्ह नॉर असणार आहे. मग सिम्बॉलमध्ये काय चेंजेस होणार, जसं अँडचं नॉर करताना आपण केलं तसेच ऑरचं नॉर करताना केलेलं आहे, तशाच प्रकारे एक्सक्लुझिव्ह ऑरचं नॉर करण्यासाठी आपल्याला करायचं आहे. कसं असणार आहे सिम्बॉल बघा, दोन इनपुट्स द्यायचे आहे आपल्याला, ए आणि बी. त्यानंतर पुढचा जो सिम्बॉल आहे तर या ठिकाणी आपल्याला तो डॉट द्यायचा आहे किंवा बबल्स म्हणू शकता तुम्ही, आणि इकडे तुमचा आउटपुट वाय असणार आहे. अशा प्रकारे याचा सिम्बॉल जो आहे तर तो हा सिम्बॉल असणार आहे एक्सक्लुझिव्ह नॉरचा. तर अशा प्रकारे आपण लॉजिक गेटचे बेसिक फंक्शन जे आहे तर ते फंक्शन बघितलेले आहे, सिम्बॉल्स पण बघितलेले आहे, सिम्बॉल्सनुसार इनपुट्स किती द्यायचे आहे तर त्या रिलेटेडसुद्धा आपण माहिती बघितली. आणि त्यानंतर त्याविषयी थोडक्यात माहिती जी आहे तर ती आजच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. आजचं लेक्चर जे आहे तर ते इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर आपण एक गेट घेऊन त्यावर एक लेक्चर आपण घेणार आहोत. बघा आता त्यामधीलच जो टॉपिक आहे लॉजिक सिस्टीम. मग लॉजिक सिस्टीम कशाला म्हणायचं बघा, देर आर टू डिस्क्रिप्टिव्ह लेवल्स, दोन लेवल्स आहेत, लॉजिक 1 आणि लॉजिक 0 असे दोन काय आहे आपले डिस्क्रीट लेवल्स आहेत. कोणकोणते आहेत बघा, एक हाय लेवल आणि दुसरे आहे लो लेवल. आता तुम्हाला माहिती आहे लोसाठी तुम्ही काय यूज करणार 0 आणि हायसाठी काय करणार 1 करणार अशा प्रकारे. त्यानंतर इफ द हायर व्होल्टेज रिप्रेझेंट लॉजिक फर्स्ट अँड लोअर व्होल्टेज रिप्रेझेंट लॉजिक 0 द सिस्टीम इज कॉल्ड पॉझिटिव्ह लॉजिक. आता या दोन लॉजिक लेवलमुळं दोन लेवल तयार होत असतात, एक पॉझिटिव्ह लॉजिक आणि दुसरं आहे निगेटिव्ह लॉजिक. बघा फर्स्ट आहे पॉझिटिव्ह लॉजिक, आणि दुसरं आहे बघा निगेटिव्ह लॉजिक. आणि दुसरं आहे बघा निगेटिव्ह लॉजिक. आता या कंडिशनमध्ये बघा जो पॉझिटिव्ह लॉजिक आहे बघा, तर या कंडिशनमध्ये जर इफ द हायर व्होल्टेज रिप्रेझेंट, यामध्ये ज्या वेळेस हायर व्होल्टेज जे आहे बघा, हायर व्होल्टेज बघा, हायर व्होल्टेज कशाने रिप्रेझेंट केलेला आहे 1 ने, इथे ए राहिलेला आहे, व्होल्टेज रिप्रेझेंट 1 अँड लोअर व्होल्टेज रिप्रेझेंट 0 अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळेस त्या लॉजिक सिस्टीमला आपण काय म्हणत असतो, पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम जे आहे तर ते आपण म्हणत असतो. आणि याच्याच अपोजिट, पॉझिटिव्हचे अपोजिट निगेटिव्ह. बघा आपण सुरुवातीला काय म्हणलो, हाय व्होल्टेजला आपण 1 यूज करतो रूल्सनुसार आणि लो व्होल्टेजला काय आपण करतो 0. ही कंडिशन याने सॅटिस्फाय केलेली आहे म्हणून आपण याला पॉझिटिव्ह लॉजिक म्हणतो. आणि निगेटिव्ह लॉजिक कधी असणार आहे, ज्या कंडिशनमध्ये हायर व्होल्टेज जे आहे तर ते काय असणार आहे, व्होल्टेज जे आहे तर ते हायर व्होल्टेजला आपण 1 घेत असतो, पण त्याऐवजी जर 0 येत असेल अँड अजून काय आहे लोअर व्होल्टेजला जर 1 येत असेल तर या लॉजिक सिस्टीमला आपण काय म्हणत असतो, निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम म्हणत असतो. समजलं दोघांमधला डिफरन्स. यामध्ये हायरला 1 दाखवत आहे बरोबर आहे, लोअरला 0 दाखवत आहे, ही पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम. आणि ज्या वेळेस हायरला 0 दाखवता, हे बघा हे रूल्स तो सॅटिस्फाय करतोय का हा, तर नाही करत. म्हणून हायरला 1 द्यायला पाहिजे, तिथं 0 आलेला आहे, आणि लोअरला 0 यायला पाहिजे, तिथं 1 आलेला आहे. म्हणजे ही लॉजिक सिस्टीम कशी आहे, निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम आहे आपली. तर अशा प्रकारे दोन लॉजिक सिस्टीम ज्या आहेत ते आपण बघितलेलं आहे. अकॉर्डिंग टू TTL मीन्स काय आहे, ट्रान्झिस्टर लॉजिक फॅमिली प्लस 5 व्होल्टेज अँड 0 व्होल्टेज आर our logic level voltage for logic 1 and logic 0.
आता यामध्ये मग त्याचे रिप्रेझेंटिंग लॉजिक 1 and 0. आता याचे सिम्बॉल जे आहे किंवा आपण त्याची डायग्रॅम जे आहे त्याची डायग्रॅम काढू शकतो. तर आता या ठिकाणी आता हे तुम्हाला समजलेलं आहे. याला जरा साईडला करून घेऊयात. ठीक आहे. आता या ठिकाणी त्याचे सिम्बॉल जे आहेत ते सिम्बॉल्स किंवा डायग्रॅम जे आहे कशा प्रकारे ते रिप्रेझेंट करतं तर ते बघूयात. एक आहे पॉझिटिव्ह लॉजिक, वरती पॉझिटिव्ह घेऊयात. पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम. अँड दुसरे आहे निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम. आणि हा आहे बी. बघा ज्या वेळेस 0 व्होल्ट बघा सुरुवातीला या ठिकाणी दिलेला आहे बघा 0 व्होल्ट, त्यालाच आपण लो व्होल्टेज असं म्हणत असतो. या ठिकाणी 0 व्होल्ट आहे. 0 व्होल्ट त्यालाच आपण काय म्हणत असतो लो. व्होल्टेज म्हणत असतो. त्यानंतर वर गेल्यानंतर +5 व्होल्ट असतो आपला, तर त्यावेळेस आपण काय म्हणत असतो त्याला हाय व्होल्टेज म्हणत असतो. काय म्हणत असतो हाय व्होल्टेज म्हणत असतो. हे पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीममध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा हे लीडिंग एज म्हणत असतो आपण त्याला लीडिंग एज. आणि इकडं कोणतं असणार आहे ट्रेलिंग बघा TRALING ट्रेलिंग एज. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीमचं असणार आहे. आता त्यानंतर बघा तर याच्याच अपोजिट काय असणार आहे तर निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम असणार आहे. मग त्याची डायग्रॅम कशी असणार आहे बघा. सुरुवातीला किती व्होल्टेज असणार आहे 5 व्होल्ट असणार आहे. म्हणजेच लोला काय दिलेलं आहे बघा. ही स्टेज कोणती आहे ही लो स्टेज आहे बरोबर. याची स्टेज काय आहे इथे लो आहे. लोला किती दिलेला आहे आपण 5 व्होल्ट. 5 व्होल्ट दिलेला आहे. त्यानंतर मग तो डिक्रीज होणार. डिक्रीज झाल्यानंतर इथे जिथं हाय व्होल्टेज आहे त्याचं तर ते हाय व्होल्टेज किती येणार 0 व्होल्ट येणार. किती येणार 0 व्होल्ट येणार. त्यानंतर मग अशा प्रकारे तिची डायग्रॅम जी आहे तर ती डायग्रॅम असणार आहे. समजलं सर्वांना. बघा दोघांची आपण डायग्रॅम जी आहे त्याची डायग्रॅम काढलेली आहे. जर तुम्हाला शॉर्ट नोटसाठी लॉजिक सिस्टीम जर आलं तर यामध्ये तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. हाय व्होल्टेज कशाला म्हणायचं लो व्होल्टेज कशाला म्हणायचं. त्यानंतर त्याची डेफिनेशन मग हायर व्होल्टेजला जर 1 असेल लोला 0 असेल तर त्याला पॉझिटिव्ह म्हणतात. इकडे हायरला 0 आणि लोअरला जर 1 म्हणत असेल तर ती निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम असणार आहे. मग त्याची तुम्ही डायग्रॅम काढू शकता. अशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जो सेकंड चॅप्टर चालू केलेला आहे त्याचं इंट्रोडक्शन जे आहे तर ते इंट्रोडक्शन शॉर्टकटमध्ये आपण बघितलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत एक एक गेट्स घेणार आहोत आणि त्या रिलेटेड आपण डिटेल्स माहिती जी आहे तर ती माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.